नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 25 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि अपेक्षेप्रमाणे आजचा भाग त्यांनी मुद्दाम लेटच टाकलाय. तर असो, आजचा भाग अतिशय मनोरंजक आणि कालच्यासारखं मजेदार आणि खमंग आहे बरं का. शेवटपर्यंत बघत राहा. तर झालंय असं, अर्जुन सायलीला जायचंय त्या बुटीक मध्ये आणि ही बया तिथेच बसलीये जागी. आता सायली तिथे येते आणि मुद्दाम तिला सायली तिथे येते आणि प्रियाला म्हणते, काय गो प्रिया, झोपली नाहीस अजून? अगं नवी नवरी आहेस, डोळ्याखाली काळे वर्तुळे येतील ना. मग तिकडनं अर्जुन हे सगळं बघतोय बरं का, की सायली हिला कशी पिटाळते. आता सायली तिथेच उभी आहे. प्रिया तिला म्हणते, काय ग तुला काय करायचंय आणि तुला जे काय हवंय ते घे आणि चल निघ इथून. सायली आता तिथनं कपाटातनं लोणच्याची बरणी घेते आणि हिला गप्पांमध्ये अडकवते. सायली प्रियाला चिडवत म्हणते, तुला माहितीये का, आज मी आणि हे एका ताटात जेवणार आहे आणि एका ताटात जेवल्यामुळे प्रेम वाढतं. पण काय गो प्रिया, तू नाही जेवलीस अजून? प्रिया म्हणते, काय आहे ना, माझा नवरा डॉक्टर आहे, त्याला यायला जरा उशीर होतो, त्याच्यासाठी थांबणं माझं कर्तव्य आहे ना. मग सायली म्हणते, अगं ते ना जाऊ दे, इथे काही आई नाही आहेत, इथे तुझ्या माझ्याशिवाय दुसरं कोणी आहे का? ही नाटकं बंद कर ग. तू हे सगळं नाटक थांबवलं इथे तर चालेल मला. अगं प्रिया, दिवसभर अशी खोटी नाटकं करून करून दमत असशील ना तू. नाही म्हणजे आता तू जेव आणि झोपून जा हं, नाहीतर उगाच. आता असं म्हणून ही सायली बोलता बोलता प्रियाच्या ड्रेसवरती लोणच्याचं ते तेल सांडते मुद्दाम. प्रिया मोठ्याने ओरडते, ए काय केलं सायली तू हे? ए बावळट आहेस का तू सायली? सायली म्हणते, अगं बाई सॉरी सॉरी सॉरी, माफ कर माफ कर. प्रिया म्हणते, तू बावळट आहेस का सायली? अगं किती महागाचा ड्रेस आहे हा, किती रेअर होतं हे कापड. अगं किती हजार घातलेत मी या कपड्यासाठी, माहितीये का, काही कल्पना आहे का तुला? सायली म्हणते, सॉरी सॉरी, माफ कर माफ कर. आता प्रिया म्हणते, या ड्रेसवरचा डाग कसा जाईल आता? सायली म्हणते, अगं एक काम कर प्रिया, तू सध्या ना तो पाण्याने धुवून टाक डाग, त्यानंतर त्यावर लिंबू मीठ चोळ, अगं निघून जाईल तो डाग. प्रिया म्हणते, तुला कसं ग माहिती? सायली म्हणते, अगं मी गृहिणी आहे प्रिया, अशा भरपूर युक्त्या असतात हा माझ्याकडे, जा 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 लवकर जा. प्रिया म्हणते, हा चुप बस, कळलं कळलं. काय काय म्हणाली तू मगाशी, काय चोळायचं याच्यावर? मग सायली म्हणते, लिंबू मीठ चोळ. प्रिया म्हणते, हा चल गप्प बस, जाते मी, पण आता बडबडतच जाते. अगं बाई माझा ड्रेस. सायलीने हे सगळं मुद्दाम केलंय बरं का प्रेक्षकांनो. अर्जुनला आणि सायलीला त्या बुटीकमध्ये जायचंय ना, त्यासाठी तिने प्रियाच्या ड्रेसवर हे सगळं सांडलंय. आता प्रिया जाते तिच्या खोलीमध्ये तो ड्रेस धुवायला. आता सायली अर्जुनला खुणवते, चला चला झालं आपलं काम. आता प्रिया जेव्हा तिकडे जात असते तेव्हा अर्जुन लपतो आणि मग पटकन त्याच्या बेडरूमला कुलूप लावतो. अर्जुन आणि सायली दोघेही पटकन आता त्या बुटीकमध्ये जायला निघतात. सायलीने अगदी पद्धतशीर ती लोणच्याची बरणी जागेवर ठेवली, कपाट लावलं आणि मग दोघे गाडीत बसलेत. तर बघा, गाडीत बसल्यावर अर्जुन सायली जवळ जरा रोमॅन्टिक होऊन म्हणतो, क्या बात आहे मिसेस सायली, कमालच केली तुम्ही, डायरेक्ट लोणचं. मला तर वाटलं होतं लोणच्याने आंघोळ घालता की काय तुम्ही तन्वीला. मग सायली म्हणते, गरज पडली असती तर केलं असतं मी ते, पण हे करण्याचा धीर तुम्ही दिला ना मला. अर्जुन आता स्माइल करतो आणि म्हणतो, नाही नाही, तुम्ही मुळातच हुशार आहात, तुम्हाला हे सगळं सांगायची गरज नाही पडत. पण यु नो व्हॉट, आज आत्ता जे काही घडलं ना, त्यापैकी एक गोष्ट नाही आवडली हो मला. सायली म्हणते, कुठली? अर्जुन म्हणतो, शी, निघण्याच्या नादात ना आपण एका ताटात जेवू नाही शकलो ना. सायली म्हणते, काहीतरीच काय ते प्रियाला सांगण्यापुरतं होतं. अर्जुन म्हणतो, असं कसं? तुमच्या तोंडून शब्द निघाले म्हणजे ते खरे नको का व्हायला? सायली आता गोड लाजते. अर्जुन म्हणतो, चला ना, चला आपण एका ताटात जेवायचं का? सायली म्हणते, काय काय चाललंय अहो, आपण चाललोय कुठे, तुम्ही वागताय कसे? अर्जुन म्हणतो, असं काय करताय, जिथे आपण चाललोय तिथे आपलं काम होणारच आहे, पण तुम्ही माझ्या सोबत आहात ना, आणखीन काय हवं? सायली म्हणते, बरं चला, बायकोला श्रेय देण्याच्या नादात जिथे जायचं ना तिथे विसरू नका, चला चला निघूयात. अर्जुन म्हणतो, बरं बाबा, आता काय, निघावंच लागेल. तर आता अर्जुन निघालाय, पण पुढचा सीन ना अतिशय मजेशीर आहे. आता प्रिया काय करते, ड्रेस चेंज करून येते, त्याच कलरचा कुठला तरी ड्रेस तिने घातलाय. आता तिला वैताग आलेला असतो अश्विनची वाट पाहण्याचा. ती विचार करते, काय अश्विन आहे हा, अजून आला नाहीये, एक तर इथे भुकेने मी व्याकुळ झाले, कावळे ओरडतायत पोटात, का आला नसेल? पण जाऊ द्या, मी थोडंफार काही खाऊन घेऊ का तो यायच्यात? पुरे झाला मरू दे तो ड्रामा, खाऊनच घेते. असं म्हणून तिने एक मोठा लाडू का काय काय होतं काय की बाबा, पिवळं पिवळं ते घातलं तोंडात. तेवढ्यात आला अश्विन. आता ते तोंडातलं गिळता येईना ना तिला. आता तिने ते तोंडात घातल्यावर तो येतो जवळ आणि म्हणतो, तन्वी अगो काय गो, तू अजून जागी आहेस? प्रियाला तोंडही हलवता येईना, तो घासही चावता येईना, ती आपली गपचूप उभी त्या अश्विन समोर.
अश्विन म्हणतो, काय ग तन्वी, अगं इतक्या वेळ कशाला जागी राहिलीस? तू माझ्यासाठी जागी आहेस का? तू जेवायला थांबली आहेस माझ्यासाठी? प्रियाला आता तो घास घशात अडकलाय बरं का. ती काही बोले ना. अश्विन म्हणतो, काय काही बोलायचंय का तुला? अगं तन्वी, काय झालं? आता ती गळ्याला हात लावते आणि असं करायचा प्रयत्न करते. आता अश्विन तिच्या जवळ जातो आणि म्हणतो, काय ग तन्वी, काय झालं? प्रियाने ऍक्टिंग कमाल केली यावेळेला. अश्विन म्हणतो, काय झालं तन्वी, तुझ्या घशात काही अडकलंय का? तू 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 एक काम कर, तू जोरजोरात श्वास घे, वाक वाक खाली वाक खाली वाक. आणि अश्विनने धडाधड धडाधड तिच्या पाठीत बुक्के मारले. प्रियाला ते जोरात लागतं. ती त्याला थांबवते एका हाताने. अश्विन म्हणतो, काय काय झालं तुला? आता प्रिया मोबाईलवर एक मेसेज टाईप करते आणि तो अश्विनला दाखवते. अश्विनला काही उमजे ना काय चाललंय हिचं. अश्विन तिच्याकडे बघतच राहतो. आता त्या मोबाईलवरचा मेसेज वाचतो तो. मेसेज लिहिलेला असतो, लग्नानंतर पहिल्यांदा मी तुझ्यासाठी जेवायला थांबले. आता प्रिया त्याला अशी करते, म्हणजे तिला बोलता नाही येते ना. अश्विन पुढे मेसेज वाचतो, त्यात लिहिलेलं असतं, तू नेमका उशिरा आलायस आज, मी तुझ्याशी बोलणार नाहीये. प्रिया अशी करत असते नुसतं. आता अश्विन म्हणतो, ओ असे तर, ओ गो किती गोड आहेस ग माझी बायको, म्हणून माझ्यावर रागवली आहेस काय? अगं माझं शेड्यूलच असं आहे ग तन्वी, मला काही करताच येत नाही बघ. मी एक काम करतो, पटकन वर जातो, फ्रेश होतो, मग आपण दोघं मिळून एकत्र जेवूयात, चालेल का तुला? प्रिया नुसतं हो हो अशी करत असते आणि त्याला असं दाखवत असते की ती त्याच्यावर नाराज आहे. तिला बोलता नाही येते ना प्रेक्षकांना, तिच्या तोंडात तो घास अडकलाय आणि अश्विन तेथे असल्यामुळे तिला तो चावता पण येत नाहीये. पण काही म्हणा, प्रियाच्या चॅप्टरपणाचं कौतुकच आहे. तिला अशा आयडिया बऱ्या सुचतात. ऐन वेळेवर तिने अश्विनला तिथून पिटाळलंय आणि आता अश्विन गेल्यानंतर बका तो घास खाते आणि आता पाणी पिते आधी आणि विचार करते, आत्ता वाचले एकदाची, ही जोपर्यंत या तिजोरीच्या चाब्या माझ्या हातात पडत नाही ना, तोपर्यंत मला चांगलं बायको असल्याचं नाटक करावंच लागणार आहे. किती ड्रामा करावा लागतोय मला, बिच्चारी प्रिया. पण आता अर्जुन आणि सायली त्या बुटीकमध्ये पोहोचलेत आणि आता थोडं तिथे थरार रंगवलाय त्यांनी. आता सायली खाली आली आहे, गाडीच्या बाहेर आली आहे आणि ते दोघे विचार करताय आता बुटीकच्या आत कसं शिरायचं. अर्जुन म्हणतो, आपल्याला इकडनं जाता येणार नाही ना, लॉक काही तोडता येणार नाही. लॉक तोडून जर आत गेलो, कोणी पाहिलं तर त्यांना चोरच वाटू ना आपण. सायली म्हणते, मग कसं जायचं? अर्जुन म्हणतो, काहीतरी मार्ग काढावा लागेल ना. मग अचानक सायलीला आठवतं की त्या बुटीकच्या मागे एक खिडकी. सायली अर्जुनला सांगते की मार्ग आहे, आपण त्या दिवशी गेलो ना, तिथे मागच्या बाजूला एक खिडकी होती. अर्जुन म्हणतो, पण ती बंद असेल ना यावेळेला, आपल्याला ती खिडकी उघडावी लागेल आणि मग आत जावं लागेल. आणि आता कुठे खिडकी असं तो विचारतो सायलीला आणि ते दोघं खिडकीच्या आत शिरतात. पण आणि नेहमीप्रमाणे या खिडकीला सुद्धा अँगल मध्ये दांड्या बिंड्या काही नाहीये, डायरेक्ट अगदी छोट्या दरवाजासारखी ही खिडकी आहे आणि ते आत शिरून तिथे शोधाशोध करताय, एवढा तो सीन दाखवला. आता प्रिया आणि अश्विन जेवायला बसलेले असतात. प्रियाला लागलेली असते भूक. प्रिया आधी बका खाऊन घेते आणि मग विचारते अश्विनला, अश्विन जेवलास ना रे तू पोटभर? अश्विन म्हणतो, हो जेवलो की, भाजी काय छान झाली ग प्रिया. आता ती त्यावर काय उत्तर देते बघा. अश्विन तिला विचारतो, तू केली आहेस का भाजी? प्रिया म्हणते, हो अरे विमलताईंनी मदत केली, त्यांनी भाजी चिरून दिली, फोडणीला घातली, बाकी भाजी मी केली. मग काय केलं हिनं त्यात? असो, पण अश्विनला ते पटलं, ही फार मोठी गोष्ट आहे हा. मग त्यानंतर तो म्हणतो, एक सांगू का तन्वी, आज ना मी खूप खुश झालोय ग. माझं जेवणाच्या आधीच पोट भरलंय आणि मन सुद्धा. तुला माहितीये का? कारण तू माझ्यासाठी जेवायला थांबलीस ना म्हणून. प्रिया म्हणते, काय रे, असं लाजते बरं का ती. आणि मग दोघे जेवत असतात. तिकडनं येतात कल्पनाताई आणि म्हणतात, अगं बाई, तुम्हा दोघांना कोणाचीही दृष्ट नको. बरं बाबा अश्विन, तुझ्या बायकोला मी काही सांगितलं नाही बरं का तुझ्यासाठी जेवायला, म्हणजे थांब म्हणून. ती स्वतःहून थांबली आहे बरं. अश्विन म्हणतो, हो ग मम्मा, मला माहिती आहे बाई, नव्या सुनेचं कौतुक चाललंय. मग प्रिया म्हणते, आई, मला अश्विनसाठी आणि तुम्हा सगळ्यांसाठी जेवढं जमेल तेवढं करता येणं हे सुखच आहे माझ्यासाठी. अश्विन म्हणतो, पण तन्वी, हे बघ, आज तू उशिरापर्यंत थांबलीस जेवायला माझ्यासाठी, हे शेवटचं. हे बघ, माझं ना शेड्यूल असंच असतं अगं, तू प्लीज असं थांबत जाऊ नकोस, डॉक्टरांना वेळ काळ नसतो ग तन्वी. मग कल्पनाताई म्हणतात, हो ऐक जरा त्याचं. अश्विन म्हणतो, नको थांबूस रोज जेवायला अशी, आणि तू जर अशी उपाशी राहिली रोज माझ्यासाठी तर माझं कामात लक्ष लागणार नाही. कल्पनाताई म्हणतात, हो ग बाई, बरोबर बोलतोय तो. आणि तन्वी,
पूर्णाईने सुद्धा मला कधीच उपाशी राहू दिलं नाही यांच्याकडे. प्रिया लगेच म्हणते, बरं तुम्ही म्हणाल तसं, पडत्या फळाची आज्ञा हिच्यासाठी चांगलीच झाली. असो, तर आता लगेच कल्पनाताई म्हणतात, बरं बरं पोरांनो चालू द्या हा तुमचं, मी आलेच आणि झोपा आता, गुड नाईट, असं म्हणून त्या निघून जातात. आणि मग प्रिया जेवण वगैरे झाल्यावर उगाचच त्या अश्विनच्या जवळ जाते कल्पनाताई गेल्यावर आणि त्याला म्हणते, अश्विन तुला काही हवंय का? मग अश्विन म्हणतो, अगं नको, मला खरंच काही नको. जरा रोमॅन्टिक होते ती मुद्दाम, ती असं प्रिटेंड करते की ती खूप प्रेम करते त्याच्यावर. आणि नंतर बडीशेपेचा डब्बा आणते आणि म्हणते, तुला बडीशेप हवी आहे का अश्विन? अश्विन आता ती बडीशेप खातो आणि जरा रोमॅन्टिक होऊन म्हणतो, काय ग तन्वी, तू माझ्या सगळ्या आवडीनिवडी कशा गं लक्षात ठेवतेस? त्यावर प्रिया म्हणते, ते तर करायलाच हवं ना, तू जा आराम कर, मी आवरून येते हं. मग अश्विन म्हणतो, असं कसं, मी मदत करतो ना तुला. मग प्रिया म्हणते, नको रे, तू दमला असशील, आवरते ना मी, तू जा जा बरं. आता अश्विन तिचा हात धरतो आणि म्हणतो, लवकर ये हां. मग प्रिया म्हणते, हो आलेच हां. आता तिने ते सगळं आवरायचंय. कमाल आहे नाही प्रेक्षकांनो, अश्विन प्रियाच्या प्रेमात किती पटापट पडला नाही, कळलं सुद्धा नाही. तर असो, आता प्रिया विचार करते, काय वैताग आहे, आता हा सगळा पसारा मलाच आवरावा लागणार आहे, काय काय करावं लागणार आहे मला, देवच जाणे, असं म्हणते आणि पसारा मात्र आवरते. आता अर्जुन आणि सायली त्या बुटीकमध्ये दाखवलेत आपल्याला. त्या बुटीकमध्ये ते दोघं शोधाशोध करत असतात. साक्षीच्या नावाचा त्यांना शोध लावायचा आहे की साक्षीने इथे कधी खरेदी केली होती का. तर आता ते सगळं रजिस्टर ते एक एक करून चेक करताय, पण त्यांना लवकर काही सापडत नाही. आणि तेवढ्यात अर्जुनला कोणीतरी येण्याचा असा भास होतो. आता त्यांनी प्रोमो भलता गाजवला होता बरं का प्रेक्षकांनो, कोण आलं कोण आलं. तर कालचा आपला अंदाज खरा ठरलाय, कोणी आलेलं नाहीये. त्या बुटीकची ओनरच आलेली असते. अर्जुन म्हणजे त्याला ते कुलूप वगैरे उघडायचा आवाज येतो, तो घाबरतो, पण ते दोघेही लगेच लपतात ती बाई आतमध्ये आल्यावर. आणि लपल्यानंतर बऱ्याच वेळा त्यांनी एक थरार रंगवलाय. ती बाई तिथे आतमध्ये येते. अर्जुन सायलीला म्हणतो, चला चला लपा, आपण नंतर शोधूयात, इथेच कुठेतरी लपावं लागेल आपल्याला. आता ऑलमोस्ट त्यांना साक्षीचं नाव सापडलेलं असतं, पण तुम्हाला वाटेल की आजची यांची चक्कर वाया गेली, तसं काही झालेलं नाहीये. फायनली अर्जुन सायलीला साक्षीबद्दल पुरावे मिळालेले आहेत. आजचा भाग पण त्यांनी छान दाखवलाय हं. मी तुम्हाला म्हटलं होतं, प्रिया तिथे आल्यावरती खूप मजा येणार आहे एपिसोड बघायला. अगदी तसंच मला तरी वाटायला लागलंय. तर असो, आता ती ओनर तिथे येते, सगळ्या गोष्टींच्या नीट व्यवस्थित तपासण्या करते, काय काय वरवर ठेवलेले ते रजिस्टर हे ते सगळं आवरून ठेवते. आणि ती खिडकी तिला उघडी दिसते. ती विचार करते, काय माझ्या बुटीकमधल्या पोरी एकही काम नीट करत नाही, आणि ती खिडकी ती लावून घेते जाताना. अर्जुन आणि सायली तोपर्यंत शांत बसलेले असतात, ते एवढूसाही आवाज करत नाही ती ओनर जाईपर्यंत. मग ती ओनर बऱ्याच वेळ तिकडे अशी घुटमळताना दाखवली आहे आणि मग ती तिथून निघून जाते. मग अर्जुन सायली बाहेर येतात, ती कुलूप लावते आणि चालली जाते. ती खिडकीही ती लावून घेते, पण ती स्लायडिंगची खिडकी असल्यामुळे अर्जुन सायलीला उघडणं सोपी जाते नंतर. तर आता बघा, ती ओनर निघून जाते, कुलूप लावते, मग अर्जुन सायली बाहेर येतात आणि पुन्हा त्या फाईली शोधायला लागतात. आता कुठे नाव असेल ते, काहीतरी 17 नंबरची फाईल वगैरे तिथे आहे. म्हणजे जे जे त्यांनी व्यवस्थित डॉक्युमेंट्स ठेवलेले आहेत ना, ते सगळे जुने डॉक्युमेंट्स हे दोघं जण बाहेर काढतात आणि फायनली त्यांना साक्षीचं नाव दिसतं. आणि 2022 हे वर्षसुद्धा त्यांना दिसतं. मग अर्जुनच्या लक्षात येतं, 2022 म्हणजे विलासचा खून झाला तेच वर्ष आणि महिनासुद्धा तोच, समथिंग लाईक दॅट, असं काहीतरी त्यात होतं. आणि ते अर्जुनने शोधलंय आता. म्हणजे ज्या वेळेला विलासचा खून झाला त्याच वेळेला साक्षीने तिथून ड्रेस खरेदी केलेला होता. कदाचित तोच ड्रेस घालून ती तिथे गेलेली आहे आणि त्या ड्रेसचं जे टॅग आहे ना, किमतीचं टॅग, ते तिथे खाली पडलं आणि म्हणून अर्जुन सायलीला हा क्लू आत्ता सापडला. तर असा हा सिक्वेन्स आहे, थोडक्यात सांगितलाय तुम्हाला, कारण हा थरारच त्यांनी खूप वेळ दाखवला. तर फायनली यांनी फोटो वगैरे काढून घेतलेत त्या साक्षीच्या नावाचे, त्या रिसिप्टवरचे वगैरे वगैरे. आणि आता ते दोघं फायनली खिडकीतून बाहेर निघाले. अर्जुन म्हणतो, चला आपलं काम झालं, शेवटी आपलं मिशन पूर्ण झालं, आपल्या हातात महत्त्वाचा पुरावा मिळालाय. मग सायली म्हणते, चला आता लवकर निघूया, घरात आपण नाहीये हे घरच्यांना कळायला नको. अर्जुन सायली पटकन तिथून निघाले आहेत. आधी तर त्यांनी एकमेकांच्या हातात हात दिलाय की मिशन कंप्लीट झालं वगैरे, पण आता घरी आल्यावर असला सॉलिड तमाशा रंगलाय ना, मजा आली आहे प्रेक्षकांनो. आता इकडे अर्जुन सायली निघालेले असतात. प्रिया सगळा पसारा आवरते आणि तिच्या खोलीत जायला निघते. तेव्हा ती विचार करते, अर्जुन सायलीच्या बेडरूम मधला लाईट अजून चालूच आहे. आणि आता ती वर जाऊन चेक करते. तिला वाटतं की काय करतायत दोघं, बघावं.
कदाचित केसबद्दल चर्चा करत असतील तर काही कानावर पडेल, काही पुरावा मिळाला तर बरंच झालं, असा विचार करून प्रिया आता त्यांच्या बेडरूमकडे जाते बरं का. बेडरूम जवळ गेल्या गेल्या तिला दिसते कुलूप. आता प्रियाच्या लक्षात येतं की अर्जुन सायलीने हिला उल्लू प्रियाला लक्षात येतं, ती विचार करते, अच्छा या दोघांना चोरून बाहेर जायचं होतं म्हणून ते सायलीने ते तेल माझ्या अंगावर सांडलं ना, ड्रेसवर, म्हणून हिने असं केलं होय. आणि मी तिकडे ड्रेस चेंज करायला गेल्यावर हे दोघे बाहेर निसटले. सायली, आता तुला याची शिक्षा मिळणार आहे. आता प्रिया असा विचार करते, खूप मोठा तमाशा करावा, पण प्रियाचा हा तमाशा तिच्याच अंगाशी येतो, कसं ते शेवटपर्यंत बघत राहा. आता अर्जुन आणि सायली घरी पोहोचलेले आहेत. आता गाडीमध्ये सायली म्हणते, चला बरं झालं, आपल्याला आता असेच एक एक धागे सापडणार आहेत आणि ही केस लवकर सुटणार आहे. अर्जुन म्हणतो, नक्कीच, आता साक्षीला नक्कीच शिक्षा होईल. आता आपल्याला कोर्टामध्ये हे सिद्ध करता येईल की साक्षी तो ड्रेस घालून आली होती त्या दिवशी, तो ड्रेस आणि ते बुटीकमधलं सगळं तिचं इन्फॉर्मेशन, ह्या सगळ्या धाग्यादोऱ्यामुळे साक्षीला शिक्षा व्हायला मदत मिळणार आहे. सायली म्हणते, बरं झालं, आता असेच एक एक धागेदोरे सापडत राहिले ना की मधुभाऊ लवकरच सुटतील. मग अर्जुन म्हणतो, मला तुमची साथ आहे ना, त्यामुळे मलाही आता कोणी थांबू शकणार नाहीये. सायली म्हणते, हो ना, आता हे सिद्ध झालं पाहिजे की तो खून साक्षीनेच केलाय. मधुभाऊ मग लगेच सुटतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रियाचाही खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल. देवी आई, आता हे सगळं लवकर घडू दे. आता सायली हे सगळं अर्जुनला गाडीत बसून सांगत असते. अर्जुन तिला दिलासा देतो, हो, सगळं काही लवकरच नीट होणार आहे. आता या दोघांना काय माहिती, घरात येऊन वेगळा तमाशा रंगणार आहे. आता घरी प्रियाने ऑलरेडी सगळ्यांना जागं केलंय. आता प्रिया पूर्णाजी आणि कल्पनाताईंना सांगत असते, चक्क कुलूप, अर्जुन सायलीच्या बेडरूमला कुलूप होतं, हे घर आहे की जेल आहे. आता लगेच अश्विन म्हणतो, अगं तन्वी, म्हणजे तू इतक्या रात्री त्यांच्या खोलीजवळ काय करत होतीस? आता प्रिया जरा विचार करते आणि तिला पटापट खोटं बोलणं सुचतं. प्रिया म्हणते, अरे अश्विन, काय झालं, मी आईंना गुड नाईट करायला जाणार होते, पण तेवढ्यात माझी नजर अर्जुन सायलीच्या खोलीच्या दाराकडे गेली रे, आणि मला कळलं की कुलूप आहे म्हणून, म्हणजे दिसली ना रे मला ती कुलूप, बघून शॉकच बसला रे मला. असं भरल्या घरामध्ये कोण कुलपाला होतं? लगेच कल्पनाताई म्हणतात, हे डोकं ना त्या सायलीचंच असणार आहे. तिला काय वाटलं, आपण काय तिच्या खोलीत जाऊन चोऱ्या करणार होतो का? मग आता पूर्णाजी म्हणतात, हो ना, आजकाल अर्जुन त्या पोरीच्या नादाला लागून विचित्रच वागायला लागलाय. अश्विन म्हणतो, ते सगळं ठीक आहे पूर्णाजी, पण एवढ्या रात्रीचे ते दोघे जण गेले कुठे? प्रिया म्हणते, काय माहिती कुठे गेले. बघ ना रे अश्विन, नवीन नवीन लग्न आपलं झालंय, पण बघावं तेव्हा हे दोघे बाहेर फिरत असतात. म्हणजे हिला आता त्यावरूनही जेलसी होते. जाय ना बाई, तुला कोणी नाही म्हणलं बाहेर जायला. आता तेवढ्यात अर्जुन आणि सायलीचा प्रवेश झाला घरामध्ये. पूर्णाजीने लगेच टॉन्टिंग करायला सुरुवात केली. अरे या या या, धर्मशाळेमध्ये स्वागत आहे तुमच्या दोघांचं. अजून थोडं उशिरा आला असतात तर चाललं असतं. नाही, कारण जाताना सांगून जायला आणि वेळेत परत यायला हे काय घर नाहीये ना, नाही का अर्जुन? आता प्रिया बघा कशी लुक देते अर्जुन सायलीला. मग अश्विन म्हणतो, जाऊ दे ना पूर्णाजी, कशाला तुझा वेळ वाया घालवतेस या दोघांवरती. आता पूर्णाजी आणि कल्पनाताई अशा रागाने बघतायत या दोघांकडे. अश्विन म्हणतो, या दोघांना काही फरक पडत नाही पूर्णाजी, जाऊ दे, सोड. त्यावर कल्पनाताई म्हणतात, नाही, त्या दिवशी होळीला न सांगता निघून गेलात, आता पण तेच केलं. मग सायली म्हणते, अहो आई, असं नाही हो, आम्हाला वाटलं की तुम्ही सगळे झोपला असाल म्हणून नाही सांगितलं. पूर्णाजी म्हणतात, अरे पण तुम्ही न सांगता निघून गेलात, तुम्हाला असं वाटलं नाही का की आम्हाला काही काळजी वाटेल? आता अर्जुन इतकं खरपूस उत्तर देतो ना पूर्णाजीला, अजिबात नाही वाटलं पूर्णाजी. अर्जुनने असं चक केल्या पूर्णाजी त्याच्याकडे आश्चर्यानेच बघतात. अर्जुन म्हणतो, काय ना पूर्णाजी, दिवसभरामध्ये तुमचा आमच्याशी कसा संबंध नाहीये हे तुम्ही आम्हाला वारंवार जाणून देत असता. आता रात्री आम्ही थोड्या वेळासाठी गेलो बाहेर, मला काय माहिती एवढा इश्यू होणार आहे या गोष्टीचा. मग आता पूर्णाजी जरा विचार करतात, काही बोलायला शब्द नसले ना की आठवून बोलतात बिचाऱ्या. आता अर्जुन सायलीकडे बघतो, सायली त्याच्याकडे रागाने बघते. अर्जुन तिला खुणवतो, गप्प बसावं, बोलू द्या मला. मग अश्विन म्हणतो, काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का पूर्णाजी? अगं, तुम्ही ना कधी आम्हाला आपलं मानता, कधी नाही मानत. नेमकं तुम्हाला काय मानायचं आहे ना ते मला कळतच नाही बघ. म्हणजे किचन वाटायची वेळ आली तेव्हा म्हणजे कोणीच नसतो आम्ही तुमच्यासाठी, आणि आम्ही जेव्हा बाहेर जातो फिरायला न सांगता तेव्हा मात्र तुमचा इगो एकदम जागा होतो आणि तुम्हाला काळजी वाटायला लागते आमची. वा वा वा, हे काही समजत नाही ग पूर्णाजी. आता अश्विन म्हणतो, हे बघ दादा, तुम्ही दोघे जण बाहेर गेलात हा प्रॉब्लेम नाही आहे,
मग अर्जुन म्हणतो मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? पूर्णाजी म्हणतात तुझा विश्वास उडालाय आमच्यावरचा, म्हणून तुम्ही तुमच्या खोलीला कुलूप लावून गेले ना. म्हणजे इशू सगळा कुलपेचा आहे बरं का प्रेक्षकांनो. आता अर्जुन त्यावरही फार भारी उत्तर देतो या सगळ्यांना. खरं तर अर्जुनला पूर्णाजीच्या या उत्तरामुळे राग आलेला असतो आणि पण अर्जुनच्या लक्षात येतं की आपल्या खोलीला कुलूप आहे हा आगाऊपणा कोणी पाहिला तर तो म्हणजे प्रियाने. तो आधी प्रियाकडे बघतो, मग लगेच प्रिया म्हणते नाही नाही हे बघ अर्जुन, मला हे काही माहिती नव्हतं कुलूप कोणी लावली काय, पण मी सहज बघितलं तर टेन्शन आलं रे मला अर्जुन. आता ही स्वतःहूनच उत्तर देते बरं का, तिला कोणी काही विचारलं नाही तरी. मग अर्जुन म्हणतो आलं माझ्या लक्षात, तर या चुगल्या तू केलेल्या दिसताय. आता पूर्णाजी म्हणतात चुगली काय रे अर्जुन? म्हणजे तुम्ही केली ती चूक नाही आणि तन्वीने पाहिलं ती चुगली करे. वा रे वा अर्जुन. प्रिया लगेच उत्तर देते अरे अर्जुन मला चुगली नव्हती रे करायची, म्हणजे हिने चुगलीच केली. हा प्रेक्षकांनो हिचं उत्तर ऐका. आणि म्हणते कशी, अरे इतक्या रात्री असं कुलूप दिसलं मला तुमच्या खोलीला, मग मला घरच्यांपासनं असं लपणं बरं नाही वाटलं रे, त्यांना सांगणं गरजेचं वाटलं. कल्पनाताई चिडून म्हणतात अर्जुन तुला काय आम्ही चोर वाटलो का रे? तू आत्तापर्यंत तुमच्या खोलीला कधीच कुलूप लावलेलं नाहीये. आता खरं तर प्रेक्षकांनो घरच्यांना असं वाटणं साहजिक आहे, असं बेडरूमला लॉक लावून जाणं थोडं ऑड वाटतंच. मग आता अर्जुन त्यावर उत्तर देत. कल्पनाताई त्याला विचारतात आतापर्यंत तू असं केलं नाही कधी, मग आता तुला असं का वाटलं करावं? मग अर्जुन म्हणतो मम्मा तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे. आपल्या घरात अशी कोणती व्यक्ती आली आहे ज्यामुळे मला असं वाटणार? आता सगळेजण प्रियाकडे बघायला लागतात. मग प्रिया म्हणते काय काय मी? अरे अर्जुन, अरे तू 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 माझ्याबद्दल बोलतोयस? प्रिया आता लगेच असं स्वतःहून बोलते. तेव्हा अर्जुन म्हणतो असं वाटतंय तुला खरंच तन्वी? मग आता लगेच प्रिया रडायचं नाटक करते आणि म्हणते अरे अश्विन बघ ना. मग अर्जुन म्हणतो नाही मला एवढंच म्हणायचंय की काही माणसांपासून असं जपून राहावं लागतं. आता लगेच अश्विनचा इगो हर्ट होतो ना. अर्जुन म्हणतो कसं असतं ग पूर्णाजी, काही जणांना न सांगता चोरून दुसऱ्यांच्या खोलीत जाण्याची सवय असते. आता इथे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा उल्लेख करतोय हा अर्जुन. मग अर्जुन पुढे म्हणतो तुला आठवतं ना पूर्णाजी, आम्ही घरी नसताना इथे कोणीतरी आमच्या खोलीत जाऊन कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स शोधले होते. कोणाचा हा सगळा प्लॅन होता आठवतं ना तुला पूर्णाजी? आणि तेव्हापासूनच आपल्या घरातलं वातावरण बदललंय. नाही म्हणजे अशाच काही माणसांना रूमच्या बाहेर ठेवण्यासाठी आम्हाला आमच्या खोलीला कुलूप लावणं गरजेचं होतं. अर्जुनने असं उत्तर दिल्यानंतर पूर्णाजीला येतोय राग. अश्विनला डबल राग आलेला आहे. अश्विन म्हणतो दादा म्हणजे तू तन्वीबद्दल बोलतोयस ना? अर्जुन आता काहीच बोलत नाही त्याला. अश्विन म्हणतो हो का, ठीक आहे दादा, तुझ्या माहितीस्तव सांगतो मी. त्यावेळेला तन्वी तुझ्या खोलीमध्ये आली होती, पण त्यावेळेला अस्मिताई होती तिच्यासोबत आणि अस्मिताईच्या रूमचा तेव्हा AC खराब झाला होता म्हणून त्या दोघी आल्या होत्या आणि त्या दोघी फक्त गप्पा मारत होत्या तुझ्या खोलीमध्ये. मग अर्जुन त्याला मस्त उत्तर देतो. तो म्हणतो कपाटात बसून गप्पा मारत होत्या क्या दोघी जणी? आता अश्विन त्याच्याकडे बघतच राहतो. अर्जुन म्हणतो नाही गप्पा मारायच्या होत्या, मग कपाट कशाला उघडलं आमचं? कपाट उघडणं तेव्हा गरजेचं होतं का? गप्पा मारता मारता या दोघींना शोधाशोध नव्हती का करायची? आता प्रिया रागाने बघते बरं का अर्जुनकडे, पण आता अश्विन त्याला उलटून उत्तर देतो अर्जुनला आणि म्हणतो ए दादा आता तू बोलू नकोस, जपून बोल. मी माझ्या बायकोबद्दल बिलकुल एकही वेडावाकडा शब्द ऐकून घेणार नाहीये. अश्विनने असं बोलल्यानंतर अर्जुनला वाईट वाटतं आणि तो म्हणतो अश्विन तुला कळत नाहीये का रे? तू अशी उलट उत्तरं का देतोयस मला? काय बरोबर आहे काय चुकीचं आहे असं कसं कळत नाहीये तुला? मग अश्विन म्हणतो कारण दादा तू चुकीचं बोल. एकतर तू तुझ्या खोलीला कुलूप लावून गेलास आणि त्यानंतर तू तन्वीचं नाव घेतोयस की ती तुझ्या खोलीत जाईल म्हणून. आता स्पष्ट दिसतंय ना प्रेक्षकांनो, तिलाच कळलं ना की कुलूप आहे खोलीला. आता प्रिया ड्रामा करते बरं का. तिला असं वाटतं अर्जुन पुढे काही बोलेल, हिची पोलखोल करेल, म्हणून ती लगेच अश्विनचा हात धरते आणि म्हणते अरे अश्विन जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, अरे कशाला उगाचच त्याच्याशी वाद घालतोयस तू, सोड ना. मी आल्यापासून सगळे आरोपच होत आहेत रे माझ्यावर, हे माझं दुर्दैवच. प्रिया अश्विनला असं बोलते आणि मग अर्जुनला असा लुक देते. आता अर्जुनला येतो राग. पुन्हा कल्पनाताई म्हणतात काय रे अर्जुन तुला काहीच वाटत नाही का रे असं बोलताना? एक तर तुझी बायको घरात कुलपा लावून घराचे तुकडे करते आणि तू तन्वीला बोलतोयस. मग सायली जरा सेन्सिबल उत्तर देते बरं का यावेळेला. मला आवडलं सायलीचं उत्तर. विनाकारण वाद घालण्यात अर्थ नाही ना एवढ्या अर्ध्या रात्रीचा. सायली म्हणते अहो आई बरोबर बोलताय, अहो आपण असं खोलीला कुलूप नसती लावायची. मग आता अर्जुन तिच्याकडे नवल म्हणजे आश्चर्याने बघतोय की अशी काय बोलते म्हणून. मग सायली म्हणते पूर्णाजी आई माफ करा हं आमचं चुकलं. आता लगेच प्रिया ड्रामा करते अगं सायली तू माफी मागावीस असं नाही ग वाटत आहे मला, म्हणजे तिला तिचा चांगुलपणा दाखवायचा आहे यावेळेला.
प्रिया म्हणते, "अगं खरंच गं सायली, तू कशाला माफी मागतेस? मला खूप काळजी वाटली गं तुमची." मग आता ही सायली इतकी सुरेख उत्तर देते ना, "अगं प्रिया, तुझ्या काळजीपोटी तू किती आनंदाचे क्षण दिलेस गं आज आम्हाला." मग कल्पनाताई पूर्णाजी बघतच राहतात सायलीकडे. सायली पुढे म्हणते, "आम्ही कोणाला न सांगता आज बाहेर गेलो, त्यामुळे सगळ्यांना आमची किती काळजी वाटते बघ ना, आणि आम्हाला आज कळलं गं तुझ्यामुळे प्रिया." आता प्रियाला कळतंय बरं का, तिचा काहीतरी डाव फसलाय. सायली म्हणते, "अगं प्रिया, आमच्या असल्या नसल्याने किती फरक पडतो गं आमच्या घरच्यांना. थँक्यू गं, आज तुझ्यामुळे कळलं गं आम्हाला, आणि आमच्यामुळे जी माणसं दुखावली गेली आहेत ना कुलूप लावल्यामुळे, ही सगळी माणसं आमची आहेत हे आज तुझ्यामुळे जाणीव झाली गं आम्हाला." आता प्रियानं तिचं उत्तर ऐकल्यावर कल्पनाताई अशा बघतात सायलीकडे बरं का. म्हणजे आता कशी प्रिया तोंडावर पडली, मजा आली की नाही. आता प्रत्येक वेळेला खरंच चिडून रागावून उत्तर देऊन काही उपयोग नसतो. कधी कधी शांतपणे उत्तर दिलं ना तर तोही पर्याय चांगला कामाला येतो. आता लगेच पूर्णाजी म्हणतात, "काय तमाशा आहे, आणि तुम्हाला काय तमाशा करायचा आहे ना तो करत राहा, काय गैरसमजात राहायचंय ते राहा, पण आता हे खोलीला कुलूप बिलूप लावायचे प्रकार पुन्हा दिसता कामा नये घरामध्ये." पूर्णाजी आता हात जोडतात आणि म्हणतात, "उपकार करा बाबांनो, आमच्यावर उपकार करा, रोज रोज नवीन तमाशे करू नका, चला झोपायला." आता सगळेजण पांगले आहेत. पूर्णाजी म्हणतात, "चला झोपायला, कल्पना, अश्विन, तन्वी चला." आता प्रिया जाता जाता सायलीला राग राग बघते बरं का, कशी सायलीने या प्रियाला तोंडावर पाडली आहे. मजा आ गया. आता अर्जुन सायली एकमेकांकडे बघतात आणि स्माइल देतात. फायनली हा एपिसोड संपला. खूप मोठे मोठे एपिसोड दाखवतात प्रेक्षकांना, त्यामुळे मला रेकॉर्डिंग करायला वेळ लागतो. तर पुढे बघा, ही प्रिया आता दुसऱ्या दिवशी म्हणजे पुढचा प्रोमो दाखवताय. प्रिया सायलीला ओरडते, "काय गं, तुझी वेळ झाली आहे ना किचनमध्ये, चल 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 निघ इथून निघ." आता सायलीला तिने लिटरली ढकलून दिलंय. सायली म्हणते, "काय पद्धत आहे प्रिया ही वागायची? असं वागतात का घरच्या सुनेशी?" प्रिया म्हणते, "ए चल, तुझ्याशी कसंही वागलं तर काय फरक पडणार आहे, आणि तुला कोणी सून पण मानत नाही या घरात." आता हा सीन दाखवल्यानंतर लगेच दुसरा सीन दाखवलाय. अर्जुन आता सायलीला म्हणतो, "आपलं चुकत होतं, आतापर्यंत आपण वेगळा विचार करत होतो. प्रिया कोर्टात साक्ष देतीये, पण आपल्याला हे लक्षातच आलं नाहीये की प्रिया अगोदरच मैपतसाठी काम करत असत." त्या रात्री मधुभाऊंनी एक स्टेटमेंट दिलंय आणि प्रियाने वेगळं स्टेटमेंट दिलंय, म्हणजे त्याचा अर्थ प्रिया खोटं बोलतीये आणि प्रिया ही मैपतचाच माणूस आहे. अर्जुन सायलीला सांगतोय की आता कोर्टात हे सिद्ध होईल की त्या रात्रीबद्दल खोटं बोलणारी व्यक्ती म्हणजे सायली म्हणते प्रिया मधुकर. अर्जुनला आता सिक्वेन्स कळतोय प्रेक्षकांनो की प्रिया ही साधीसुधी पोरगी नाहीये. पण मजा आली आहे की नाही. आता एक मोठा पुरावा यांच्या हाती लागलाय. आता ही खोटी तन्वी हे सिद्ध व्हायला जास्ती दिवस लागणार नाही असं वाटतंय खरी. तर आजचा एपिसोड असा होता. कसा वाटला तुम्हाला मला नक्की कळवा. आणि हो, एपिसोड आवडल्यास माझ्या मेहनतीसाठी एखादा लाईक करायला, आणि चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या. टेक केअर. धन्यवाद.